मिनिटच नव्हे तर पूर्ण दिवसाचा वेळ द्यावा, पण प्लीज माय लॉर्ड, ही केस आजच्या आज निकालात काढा प्लीज. दिवस घालवायची वेळ नाही येणार. धैर्य, तू कुठे होतास तू? हा? तू बरा आहेस ना? तुला काही झालं नाही ना? बोल ना. आई, मी बरा आहे. आणि सावीनं फसवलं नाहीये मला. हेच सांगायला इथं आलोय. जे सत्य आहे ते आज सगळ्यांना कळायलाच पाहिजे. बस. माय लॉर्ड, मला धैर्य मुजुमदार यांना विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्याची परमिशन हवी आहे. त्याआधी त्यांची मेडिकल टेस्ट करावी लागेल. त्यात जर ते क्लीन असतील तरच त्यांना साक्षीदार म्हणून साक्ष देता येईल. मी रेडी आहे मेडिकल टेस्टसाठी. धैर्य मुजुमदार यांना मेडिकल टेस्टसाठी घेऊन जाण्यात यावे. त्यांच्या मेडिकल टेस्टचे रिपोर्ट येईपर्यंत हे कोर्ट ब्रेक घेते. सत्या, त्या लफंग्याचा काही पत्ता लागला का? अहो, पूर्ण महाराष्ट्रातल्या केस आहेत. अख्खी रात्र बघतोय मी, अख्ख्या रूमचा पसारा झालाय, पण अजून काहीच सापडलेलं नाही. का हो, काय झालं? आमच्या सरांचा फोन आला होता. माझ्या केसची काही स्ट्रॉंग लीड नाही सापडली ना. मी साताऱ्यात परत गेले. माझं सस्पेन्शन लेटर काढले. काय सस्पेन्शन लेटर? त्यांना काही सोपं वाटतं सगळं. बरं ठीक आहे, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी काय तर करतो. तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या. हा, ठेवते. पराग, पराग, या माणसाला कुठेतरी बघितले. धैर्य मुजुमदार या मेडिकल टेस्ट मध्ये क्लीन दिसत आहेत, त्यामुळे त्यांची कोर्टामधली साक्ष ग्राह्य धरण्यात येईल. मिस्टर धैर्य मुजुमदार, यांना तुम्ही ओळखत असाल ना? हे मिस्टर डोईफोडे, अंगद निमकर यांचे वकील. ओळखतो ना, चांगलंच ओळखतो.
हा जर अंगत असेल तर मला याला दुसरीकडे कुठेतरी बघितल्यासारखं का वाटते? 2 दिवसापूर्वी यांनी भर कोर्टात हे सिद्ध केलंय की मी तुम्हाला फसवलंय, तुमच्यासोबत प्रेमाचं नाटक केलं, तुम्हाला तू असं काही केलेलं नाहीयेस. आय मीन सावीनं असं काही केलेलं नाहीये. तिनं फसवलं नाहीये मला. जज साहेब, सावीनं माझ्यावर मनापासून आणि खरं खरं प्रेम केलंय. प्रत्येक वेळी तिनं स्वतःच्या आधी माझा विचार केलाय. कायम माझी साथ दिली. जज साहेब, हे दुसरं तिसरं कुणी नाही तर स्वतः धैर्य मुजुमदार सांगतायत. प्लीज हे नोट केलं पाहिजे. मिस्टर डोईफोडे, आता याच्यावर तरी विश्वास ठेवायचा का नाही? दॅट्स ऑल युअर ऑनर. मिस्टर डोईफोडे. ऑफकोर्स माय लॉर्ड, क्रॉस क्वेश्चनिंग तर होणारच. तर धैर्य मुजुमदार, तुम्हाला माहिती आहे मिस्टर धैर्य मुजुमदार, न्याय देवता आणि प्रेम यांच्यात एक साम्य आहे आणि जितकं त्यांच्यामध्ये साम्य आहे ना तितकाच मोठा फरक त्यांच्यात आहे. मिस्टर धैर्य मुजुमदार, या न्याय देवतेकडे एकदा नीट बघा. तिनं तिच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आहे म्हणजे उघड आहे ती आंधळी आहे. आणि प्रेम हे आंधळ असतं हे सगळ्या जगाला माहिती आहे. पण यामध्ये फरक असा आहे की न्यायदेवतेचा आंधळेपणा हा सत्य बाहेर काढण्यासाठी असतो, तर प्रेमातला आंधळेपणा असत्य सुद्धा लपवून ठेवतो. माय लॉर्ड, धैर्य मुजुमदार यांचा प्रेमातला आंधळेपणा हा त्यांना आत्ता सावी मुजुमदार यांच्याविषयी चांगलं बोलायला भाग पाडतोय. ते तिच्या प्रेमात इतके आकंठ बुडालेत की तिचं खोटं बोलणं त्यांना दिसतच नाहीये. असं काही नाहीये. असंच आहे धैर्य मुजुमदार, असंच आहे. तुम्ही तिच्या प्रेमात इतके आंधळे झालायत की तुम्ही तिला वाचवायचा प्रयत्न करताय. जज साहेब, हे वाटेल ते बोलताय आता. माय लॉर्ड, त्यांचं प्रेम हे त्यांच्या बुद्धीवर वरचढ ठरतंय. खरं तर ना धैर्य मुजुमदार यांना माहिती आहे, त्यांना आतून याची जाणीव आहे की होय सावी मुजुमदार या गुन्हेगार आहेत आणि त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, त्यांना मान्य आहे. पण त्यांचं प्रेम आहे ना सावीवरती, त्यामुळे खरं तर ते आत्ता काहीच मान्य करणार नाही. प्रेमातल्या आंधळेपणानं मी काही बोलत नाहीये. सावी जर खोटी असती आणि ती गोष्ट मला कळाली नाही असं होऊच शकत नाही, कारण मुळात मीच तिच्याशी खूप मोठा खोटेपणा केलाय.
हो जज साहेब, खरंय, मीच फसवलंय सावीला. आणि ही गोष्ट तिला कळाली सुद्धा, पण तरी सुद्धा तिनं माझी साथ नाही सोडली. खरं तर तिनं मला कायमचं सोडून निघून जावं इतका त्रास दिलाय मी तिला. चिमूटभर सुद्धा सुख तिच्या वाट्याला येऊ दिलं नाही मी, पण तरी सुद्धा ती माझ्या बाजूने उभी राहील. त्यावेळी मला एक गोष्ट कळली. ज्यावेळी एक मुलगी प्रेम करते ना, त्यावेळी स्वतःचं सर्वस्व ती समोरच्याला देऊन टाकते. तिच्या नात्याची जागा बदलत असते. कधी ती आई असते, कधी बहीण, कधी आजी, कधी मैत्रीण, कधी गर्लफ्रेंड, तर कधी बायको. पण या सगळ्यात तिचं प्रेम कधीच कमी होत नाही. ती प्रेम देतच असते, कशाची अपेक्षा न ठेवता. तिच्या वाट्याला किती दुःख आलं तरी ती जगभर सुख वाटत फिरते. जेव्हा एक मुलगी प्रेम करते तेव्हा ती स्वतःचं अस्तित्व विसरून जाते. तसंच सावीनं माझ्यावर प्रेम केलंय, खरं प्रेम, मनापासून. आणि ते आजपर्यंत मला तिच्या डोळ्यात दिसत आलंय कायम. तिनं माझ्यावर इतकं प्रेम केलंय की मी या जगाकडे प्रेमानं बघायला शिकलो. जज साहेब, खऱ्या प्रेमाचं याच्यापेक्षा वेगळं काय प्रमाण असणार आहे? आणि तिच्यावर जे काही आरोप झालेत ना, ते सगळे आरोप खोटे आहेत. साबी, खर तर या कोर्टात मी तुझा गुन्हेगार आहे. तू माझ्यावर खरं प्रेम केलंस, पण मी जमलं तर माफ कर मला. माय लॉर्ड, एक स्त्री म्हणून माझी तुमच्याकडे विनंती आहे. आता अजून मला माझ्या प्रेमाची इथे चर्चा नाही करायची. प्लीज, धैर्य मुजुमदारांची साक्ष समोर ठेवून तुम्ही निर्णय द्यावा, एवढीच विनंती. रिक्वेस्ट ग्रांटेड. धैर्य मुजुमदार यांनी दिलेल्या साक्षीला ग्राह्य धरून आणि त्यांच्या स्टेटमेंट्सचा नीट विचार करून हे कोर्ट असा निर्णय देते की सावी मुजुमदार यांनी धैर्य मुजुमदार यांची कोणतीही फसवणूक केलेली नाही. त्या निर्दोष आहेत. माय लॉर्ड, सावी मुजुमदार यांनी धैर्य मुजुमदार यांना फसवलेलं नाही हे आता सिद्ध झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे मी ते मान्य करतो.
हे सगळं जरी असलं तरी सावी मुजुमदार यांनी माझे अशील अंगद निमकर यांच्या बरोबर जे काही केलं ते कधीच पुसलं जाणार नाही माय लॉर्ड. ते कधीच माफ केलं जाणार नाही. माय लॉर्ड, अंगद निमकर सारख्या सज्जन गरीब माणसावर सावी मुजुमदार यांनी जी काही वेळ आणली माय लॉर्ड, ती आणखी कुणावरही आणू शकतात. अनेक पुरुषांना त्या तसं करून फसवू शकतात, त्यांच्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न करू शकतात. आपली भूक मिटवण्यासाठी अशा अनेक मुलांचं आयुष्य त्या उद्ध्वस्त करू शकतात माय लॉर्ड. म्हणून माझी कोर्टाला विनंती आहे माय लॉर्ड, प्लीज त्यांनी या कोर्टाचा लवकरात लवकर निकाल लावावा आणि त्यांना कठोरात कठोर. धैर्य काय करताय? सोडा त्यांना. धैर्य. ऑर्डर ऑर्डर. माय लॉर्ड, सावी मुजुमदार, तुमच्या साक्षीदाराला स्वतःवर नियंत्रण ठेवायला सांगा, नाहीतर याचे गंभीर परिणाम तुमच्या केसवर होतील. सॉरी सर, जे झालं त्याबद्दल मी कोर्टाची माफी मागते. माय लॉर्ड नाही, माफी नाही माय लॉर्ड. माझ्या जीवाला त्यांनी इथे धोका उत्पन्न केला. तुमच्या समोर त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. माय लॉर्ड, प्लीज लवकरात लवकर या केसचा निकाल लावा. मिस्टर डोईफोडे, मला माझं करू द्या. तर जज साहेब, एका बाईला तिच्या चारित्र्यापेक्षा जास्त महत्वाचं काहीच नसतंय. तिचं शील हाच तिचा सगळ्यात मोठा दागिना असतोय. ती एक वेळ पैशांशिवाय जगू शकते, दागिन्यांशिवाय जगू शकते, पण जर चारित्र्यावर डाग लागला तर जगणं अशक्य होऊन जातं. जिवंतपणे मरण येतं त्या बाईला. जज साहेब, प्लीज सावीबद्दल असं होऊ देऊ नका. मी रिक्वेस्ट करतो, मला फक्त आणि फक्त 24 तासाची वेळ द्या. मी सिद्ध करून दाखवतो ती निर्दोष आहे म्हणून. प्लीज जज साहेब, माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. प्लीज सर. परमिशन ग्रांटेड. सावी मुजुमदार यांना हे कोर्ट 24 तासाची मुदत देत आहे. पण या 24 तासानंतर जी सुनावणी होईल ती अंतिम सुनावणी असेल. याची नोंद दोन्ही पक्षांनी घ्यावी. मग जे काही या कोर्टामध्ये सादर झालेलं असेल त्या आधारावर निकाल लावण्यात येईल. आजच्या दिवसासाठी हे कोर्ट स्थगित करण्यात येत आहे. धैर्य, थँक्यू. धैर्य, तुला कोर्टात सगळं खरं बोलायची गरज काय होती? आई, अगं कुणीतरी एका मुलीवर असे घाणेरडे आणि खोटे आरोप करत होता. जर कोणी एखाद्या मुलीवर घाणेरडे आणि खोटारडे आरोप करत असेल तर ते पुसून काढण्यासाठी मी काही करू शकतो. आणि इथं तर माझ्याच नावाचा वापर करून सावीच्या चारित्र्यावर डाग उडवले जात आहेत. मग ते मी असं कसं सहन करू? बरं ठीक आहे, हे बघ आपण घरी जाऊ हा आणि सविस्तर बोलू. चल 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 चल. आई, मी घरी येणार नाहीये. जोपर्यंत सावी निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत मी घरात पाऊल सुद्धा टाकणार नाहीये.
विलास, भास्कर, ताबडतोब अंगदला फोन करा आणि त्याला सांगा बिळात लपून राहा, बाहेर पडू नकोस म्हणून. धैर्य हट्टाला पेटला ना तर शांत बसणार नाही, माहितीये तुम्हाला. ताबडतोब फोन करा. सावी, सावी, पुढच्या 24 तासाच्या आत तू निर्दोष आहेस हे मी सिद्ध करेन. हा या धैर्याचा शब्द आहे तुला. आणि माझा धैर्यांच्या शब्दावर पूर्ण विश्वास आहे. कारण धैर्य मुजुमदारांचा शब्द म्हणजे विषय एंड. चला. एकदा तो अंगद सापडू दे फक्त, सगळी केसच क्लिअर करून टाकतो. धैर्य, अंगद कुठं पळायला बघितले? नाही, तो डोईफोडेच्या ऑफिसला जाऊ शकतो का? नाही म्हणजे तिथे तो लपूच शकतो ना. आणि चला जर तसं नसेल तर डोईफोडेकडे त्याची काहीतरी इन्फॉर्मेशन, अपडेट काही ना काहीतरी असेलच ना. बरोबर आहे. आत्ताच्या आत्ता आपण त्या डोईफोड्याला गाठला पाहिजे. नाही, डोईफोडे आपल्याला काही नाही सांगणार. सांगायचं सोड, तो आपल्याला समोर उभं पण नाही करणार. तुम्हाला नाही करणार पण मला करेल. मी अर्पिता, डोईफोडे साहेबांकडे डबे देते. त्या निमित्ताने तुम्हाला जे पाहिजे ते मी आणून देऊ शकते. पण तुम्ही कोण? म्हणजे सावीची मैत्रीण आहात का? अजून तरी नाही, पण एका चांगल्या निर्दोष मुलीला मदत करण्यासाठी तिची मैत्रीण होण्याची काहीच गरज नाहीये. आणि नात्याचं म्हणाल तर एका बाईचं दुसऱ्या बाईशी जे नातं असतं तेवढं पुरेसं नाहीये का? मला असं वाटतंय की मुलगी त्या अंगदनं आणि डोईफोड्यानं पाठवलेली कुणीतरी असू शकते. नाही, हिला त्यांनी नाही पाठवलं. पोलीस आहे. आम्ही सगळ्यात आधी माणसाचे डोळे वाचतो आणि हिचे डोळे खरे आहेत. खरं बोलते ही मुलगी. बरं ठीक आहे, म्हणजे आता आपल्याकडे फक्त 24 तास आहे. म्हणजे आपल्याला जे काय करायचंय ते ह्या 24 तासातच करायचंय. असं नको व्हायला की आपण त्या डोईफोडीच्या ऑफिसला गेलो आणि तिथं आपल्या हाताला काहीच लागलं नाही, मग आपला वेळ वाया गेला. असं नको व्हायला ना. तर मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी जर डिवाइड होऊन शोध घेतला तर बरं राहील. बरोबर आहे. एक काम करा, राणी आणि अर्पिता, तुम्ही डोईफोडीच्या ऑफिसला जा. धैर्य, तू अंगदच्या राहत्या घरी जा. आणि मी अंगदनं सावीला ज्या हॉटेलला नेलं होतं तिथं जा. मी काय करू? मी जातो की धैर्य सोबत? नाही, तुला वेगळीकडे पाठवायचे. तुम्ही आधी घरी जाऊन दीपाला बाहेर काढा. कालपासून खोलीत बंद करून ठेवले ते. वय चला मग टीम, लागूया कामाला.
साहेब जवळजवळ सत्यानं हात उचललाय ना तेव्हा तेव्हा समोरच्याचा थोबाड लाल झालाय. खरं सांगतो एकदा बी नेम चुकलेला नाही, पण आत्ता जो हात उचललाय ना तो जोडायला नाही. कारण विषयच तसा नाजूक आहे ना, शेवटी प्रेमाचा विषय आणि त्यात बायकोवरच्या प्रेमाचा विषय. साहेब प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, वाघमारेंचं सस्पेन्शन लेटर मागं घ्या. ते लेटर वरूनच आलंय. माझा हात पण वरूनच आला होता ना साहेब, पण खाली आल्यावर जोडला गेला. त्यामुळे तुमच्याकडे रिक्वेस्ट आहे, जोपर्यंत माझा हात जोडलेला आहे ना तोपर्यंतच होय म्हणा, नाहीतर ठीक आहे, करतो मी मॅनेज माझ्या लेवलला. पण मी फक्त 24 तासच मॅनेज करू शकतो. तेही काही सापडलं नाही तर, आणि इन्स्पेक्टर मंजू साताऱ्यात हजर झाल्या नाहीत तर. त्याचं तर तुम्ही टेन्शनच सोडा, वाघमारे मॅडम ही केस सॉल्व्ह करणारच. थँक्यू साहेब. काय मॅडम आज काय आणले डब्याला? खीर येतो. सावी मुजुमदारांच्या केसमध्ये तुमच्या स्टाफमधल्या एका माणसानं कोर्टात साक्ष दिली होती, त्याच्याशी बोलायचं. तो तर सुट्टीवर आहे, त्याला बरं नाही आहे. बरं ठीक. हॅलो दामिनी मॅडम, इथं लेडीज इन्स्पेक्टर आल्या होत्या अंगदच्या केसबद्दल चौकशी करायला. मंजू 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 सगळीकडे नुसती मंजू. डोक्याला ताप झाला या पोरीचा. आणि आता आता हा धैर्य सुद्धा त्याचं डोकं चालवणार नाही. नाही, धैर्याला ह्या सगळ्यापासून दूर ठेवायला हवं.